बघूयात पुढची बातमी। खासदार नारायण राणे यांना भोवळ आल्याची माहिती मिळते। चिपळूणमधल्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित होते आणि त्याच दरम्यान नारायण राणे यांना भोवळ आली आहे। भाषणाच्या दरम्यान अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांचा आवाजही काहीसा बसला, त्यामुळे त्यांनी आपलं भाषण आटोपलेलं होतं। चक्कर आल्यासारखं वाटलं, भोवळ आल्यासारखी वाटली, त्यामुळे त्यांनी माध्यमांसोबत देखील बोलणं टाळलेलं आहे। त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे। तर चिपळूणमधल्या या कार्यक्रमामधली कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळेची ही दृश्य आपण बघतोय। भाषणाच्या दरम्यान त्यांचा काहीसा आवाजही बसला आणि त्यांना भोवळ देखील आलेली होती। चिपळूणमधल्या रत्नागिरीमधल्या कार्यक्रमाची ही दृश्य आपण बघतोय। कार्यक्रमाच्या दरम्यान नारायण राणे यांना भोवळ आली, त्यामुळे त्यांनी भाषण देखील आपलं काहीसं आटोपतं घेतलेलं होतं। खरं तर यंदा निवडणुकांचा एकीकडे प्रचार देखील सुरू आहे, दुसरीकडे हे अशा पद्धतीचे कार्यक्रम होत आहेत, त्यामुळे तब्येतीची देखील काहीशी हेळसांड होऊ शकते आणि याच दरम्यान त्यांना भोवळ आल्याची स्थिती बघायला मिळाली। खरं तर कालच नारायण राणे यांनी राजकारणामधून निवृत्तीचे संकेत दिलेले होते। वयोमानानुसार देखील आता थांबायला हवं असं नारायण राणे म्हणालेले होते। यानंतर आजच्या या कार्यक्रमामधली ही दृश्य आपण बघतोय। कार्यक्रमाच्या दरम्यान भाषण त्यांचं सुरू होतं आणि त्यावेळेला त्यांना आवाजही बसल्यासारखा वाटला। त्यांनी आपलं भाषण देखील आटोपतं घेतलं। माध्यमांशी त्यांनी बोलायला देखील नकार दिला आणि या कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना, इथल्या लोकांना संबोधित करत असतानाच त्यांना काहीशी भोवळ आली। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्याला माहिती देत आहेत। स्वप्नील, काय नेमकं झालेलं होतं या ठिकाणी आणि सध्या राणेंची तब्येत कशी आहे? यामध्ये चिपळूणमध्ये आज कृषी व पशुधन प्रदर्शनचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी स्वतः माजी मुख्यमंत्री नारायण राणे या ठिकाणी आले होते आणि भाषण करत असताना त्यांना थोडासा त्रास जाणवला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला माध्यमांनी त्यांना विचारलं बाईटसाठी, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जरा मला चक्कर आल्यासारखं वाटतंय, भोवळ आल्यासारखं वाटतंय आणि त्यानंतर तात्काळ नारायण राणे हे गेस्ट हाऊसच्या दिशेने रवाना झालेले आहेत। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र वयाच्या नुसार त्याचा जे शुगर आहे ते शुगरचा त्रास होत असतो असं सध्या ते सांगण्यात येत आहे। बरं स्वप्नील, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।